भारतामध्ये शहरी भागात हीट वेव्स अधिक इंटेन्स होत आहेत. शहरातील तापमान रुरल एरियाजपेक्षा जास्त जाणवत आहे. ही समस्या वाढत असल्यामुळे याचा थेट परिणाम होतोय वृद्ध, कामगार आणि गरीब जनतेवर. याचं कारण म्हणजे वेगवान शहरीकरण. रॅपिड अर्बनायझेशन ही सक्सेसचं इंजिन आहे की विनाशाची नांदी? आपण ज्याला यश म्हणतो, या यशाचा पत्ता शोधत आपण सगळे शहराकडे धावतो. कोणाला मुंबईत स्वप्न पूर्ण करायची असतात, तर कोणाला पुण्याच्या IT पार्कमध्ये करिअर घडवायचं असतं. आपण घरं घेतो, गाड्या घेतो, स्वतःला शहरी म्हणून घेण्यात धन्यता मानतो. पण कधी विचार केलाय का की या झगमगाटाच्या मागे आपण नेमकं काय गमावलंय? नमस्कार, मी रौनक म्हात्रे, लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपली शहरं इतक्या वेगाने वाढत आहेत की रस्ते कमी पडतायत, पाणी संपतंय, हवा विषारी होते. हैदराबादमध्ये नाल्यांवर इमारती उभ्या राहिल्या आणि पावसाने संपूर्ण शहर बुडवलं. ही फक्त एका शहराची कथा नाहीये, ही धोक्याची घंटा आहे. आज आपण समजून घेणार आहोत रॅपिड अर्बनायझेशन म्हणजे वेगवान शहरीकरण हे विकासाचं इंजिन आहे की आपण शहरांच्या ओझ्याखाली दाबले जातोय. शहरीकरण म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायला गेलं, जेव्हा ग्रामीण भागातून लोक मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने शहरांकडे स्थलांतर करतात, पण हे स्थलांतर करताना शहराच्या कपॅसिटीपेक्षा जास्त वेगाने होत असलं, तेव्हा त्याला रॅपिड अर्बनायझेशन म्हणतात. हे का होतंय? याची 3 मुख्य कारणे आहेत. गावातील अनिश्चितता. आजही भारताची 60% लोकसंख्या शेतावर अवलंबून आहे. पण हवामानाचा लहरीपणा आणि रोजगाराचा अभाव यामुळे लोक शहरांकडे नाईलाजाने वळतात. संधीचं आकर्षण. शिक्षण, आरोग्य आणि आधुनिक जीवनशैली फक्त शहरातच केंद्रित झाली. सर्व्हिस सेक्टरचा स्फोट. IT, बँकिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र शहरांमध्येच असल्यामुळे तिथे नोकऱ्यांचा महापूर आला आहे. पण शहरीकरण पूर्णपणे वाईट आहे का? मुळीच नाही. शहरं ही अर्थव्यवस्थेचे इंजिन असतात. भारताच्या GDP मध्ये शहरांचा वाटा 70% जास्त आहे. शहरामुळे गरिबीतून बाहेर पडण्याची संधी मिळते. शहरात जात, धर्म किंवा प्रांतापेक्षा तुमचं स्किल महत्वाचं असतं. इथे विविध संस्कृती एकत्र येतात, ज्यामुळे नवीन कला, विचार आणि स्टार्टअप्स जन्म घेतात. हायस्पीड इंटरनेट पासून ते जागतिक दर्जाच्या हॉस्पिटलपर्यंत सर्व आधुनिक सोयी शहरातच आधी उपलब्ध होतात. चला आता बोलूया मुंबईबद्दल. मुंबई हे केवळ शहर नाही, ती एक भावना आहे. पण या भावनेचा गळा आज शहरीकरणामुळे आवळला जातोय. मुंबईला 3 बाजूंनी समुद्र आहे. पावसाळ्यात जेव्हा हायटाईड येते तेव्हा पाणी बाहेर जायला मार्ग नसतो. त्यात आपण काय केलं? आपण खारफुटी, मॅनग्रोव्ह नष्ट केली, जी नॅचरली समुद्र रोखत होती. मिठी नदीचं पात्र सिमेंटने भरलं. याचा परिणाम दरवर्षी मुंबईला पुरामुळे 14,000 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. मुंबईत जगातील सर्वात महागडी रिअल इस्टेट आहे. पण याचं वास्तव काय? 40% मुंबईकर आजही झोपडपट्टीत किंवा अस्वच्छ खोल्यात राहतात. हे सोशल इनजस्टिस भविष्यात गुन्हेगारी आणि आरोग्याच्या समस्यांना निमंत्रण देत आहे. पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. पण आज पुण्याची ओळख काय उरली आहे? ट्रॅफिक जॅम आणि हॉर्नचा आवाज. पुण्यात लोकसंख्येपेक्षा जास्त वाहनं आहेत. दर 1000 लोकांमागे 1300 पेक्षा जास्त वाहनं रजिस्टर्ड आहेत. हा देशातील उच्चांक आहे. पुण्याच्या टेकड्या पोखरल्या गेल्या. एकेकाळी पुण्यात पंख्याची गरज नसायची, पण आज अर्बनी थायलंड इफेक्टमुळे शहराचं तापमान आसपासच्या गावांपेक्षा 4-5 अंशाने जास्त झालंय. पुण्यात धरणं जवळ असूनही नियोजन अभावी अनेक सोसायटींना टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. हे अनप्लॅन्ड डेव्हलपमेंटचं सर्वात मोठं अपयश आहे. शहरीकरण फक्त रस्ते आणि इमारतींवर ताण आणत नाही, तर ते आपल्या आरोग्यावर आणि मनावरही घाला घालतं. शहरात प्रदूषित हवेमुळे लोकांच्या आयुष्यातील सरासरी 5 वर्ष कमी होत आहे. ताणतणाव, उच्च रक्तदाब आणि एकटेपणा हे शहराचे नवीन साथीचे आजार बनले. आणि सर्वात मोठं दुःख म्हणजे ओळख हरवणं. आज मुंबई, पुणे, बँगलोर किंवा हैदराबाद सगळी शहरं सारखीच दिसू लागली. तेच मॉल, तेच काचेचे टॉवर्स. आपण आपला संस्कृतीचा वारसा, जुन्या वस्त्या आणि स्थानिक बाजारपेठा गमवत चाललो. शहराचा जो आत्मा असायचा तो आता हरवत चाललाय. मग यावर उपाय काय? आपण शहरं सोडून पुन्हा जंगलात जाऊ शकत नाही, पण आपण आपली शहरं सुधारू शकतो. ओडिसाच्या भुवनेश्वरने आपल्याला मार्ग दाखवलाय. त्यांनी स्मार्ट सिटी बनवताना निसर्ग आणि संस्कृती टिकवून ठेवली. यासाठी काही महत्त्वाचे उपाय आहेत. जपानप्रमाणे जमिनीखाली पाण्याचे महाकाय साठे बनवणे, जेणेकरून पावसाचे पाणी पूर्ण आणता जमिनीत मुरेल. लाईट माईल कनेक्टिव्हिटी.
नुसती मेट्रो बांधून चालणार नाही. मेट्रो स्टेशन पासून घरापर्यंत जायला सुरक्षित फुटपाथ, सायकल ट्रॅक आणि फीडर बसेस हव्यात. सॅटेलाइट सिटीज फक्त मुंबई, पुण्यावर ओझं टाकण्याऐवजी सातारा, नाशिक, संभाजीनगर यासारख्या शहरात IT पार्क नेले पाहिजेत. ग्रीन आर्किटेक्चर प्रत्येक नवीन इमारतीत सांडपाणी प्रक्रिया म्हणजे STP आणि सौर ऊर्जा सक्तीची असायला हवी. शहरं ही दगड विटांची नसतात, ती आपल्या स्वप्नांची असतात. पण जर आपण निसर्गाचा सन्मान केला नाही तर हीच शहरं उद्या आपलं अस्तित्व संपवून टाकतील. वेगवान शहरीकरण ही विकासाची गरज आहे, पण नियोजन नसेल तर ते विनाशाला निमंत्रण आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही शहरात घर घेण्याचं स्वप्न पाहाल तेव्हा फक्त घराचा कार्पेट एरिया बघू नका, तर तिथली हवा श्वास घेण्यालायक आहे का, तिथलं पाणी पिण्यालायक आहे का आणि तिथला रस्ता चालायला सोयीचा आहे का हे सुद्धा बघा. आपण नागरिक म्हणून जागरूक झालो तरच आपलं शहर पुन्हा एकदा राहण्यालायक होईल. तुम्हाला काय वाटतं? तुमचं ऑनेस्ट ओपिनियन आम्हाला नक्की कमेंट्समधून कळवा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, म्हणजे जास्तीत जास्त लोक आपलं शहर अजून चांगलं कसं करता येईल ह्यावर विचार करायला सुरुवात करतील. आमचं लोकल बंधन मीडिया चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.